नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। DMAR मुंबई यामध्ये पदभरती निघालेली आहे, जी की ग्रँट शासकीय महाविद्यालय या अंतर्गत जे काही हॉस्पिटल चालतात मुंबईमध्ये त्यामध्ये पदभरती निघालेली आहे। DMARची भरती ही पूर्णपणे TCS घेतं, टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस या अंतर्गत पदभरती होती। यामध्ये क्लास 4ची पदभरती असणार आहे। 210 या ठिकाणी पदं आहेत। यामध्ये पूर्ण जे काही हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटल मुंबईच्या अंतर्गत जे काही चालतात, सेंट जॉर्जेस, त्यानंतर मग परिचर्या शिक्षण संस्था, दंतविद्यालय, आयुष वगैरे या सर्वांमध्ये ही पदभरती असणार आहे। तर या ठिकाणी CBT होणार आहे। CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असती, जे असणार आहे गट ड पदासाठी, म्हणजेच क्लास 4 पोस्टसाठी ही वॅकन्सी आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर सगळी माहिती भेटून जाईल। तर व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, यामध्ये तुम्हाला सेंट जॉर्जेस रुग्णालय जे आहे मुंबईमध्ये, या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रेमधला आहे। त्यानंतर परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, त्यानंतर पुढचा आहे शासकीय दंत विद्यालय मुंबई, त्यानंतर आयुष संचालनालय मुंबई, त्यानंतर पोद्दार रुग्णालय मुंबई, पोद्दार हे आयुर्वेदिक रुग्णालय आहे। त्यानंतर मग पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आयुर्वेदिकचं या ठिकाणी मुंबई, अशा प्रकारचे एकूण 7 रुग्णालय, त्यानंतर मग महाविद्यालय असे जे काय आहे ते यामध्ये पदभरती आहे। एकूण पदभरती ही असणार आहे 210 पदाची। यामध्ये तुमचा महागाई भत्ता वगैरे सर्व ही भेटेल यामध्ये। आणि जी क्लास 4चे असतं हे वेतन श्रेणी S1 मध्ये असते। S1 हे त्यांचं वेतन श्रेणी आहे। यामध्ये तुमची पगार असते 15,000 ते 47,600 हे तुमचं बेसिक असतं, ठीक आहे। पर मंथ ही पदभरती असणार आहे। पहा, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हे gmcjjh.edu.in या संकेतस्थळावर सर्व अपडेट भेटून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही सर्व अपडेट घेऊ शकता। अन्यथा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही जाऊन याचे अपडेट घेऊ शकता, ठीक आहे। ही अपडेट तुम्हाला gmcjjh.edu.in संकेतस्थळावर पूर्ण भेटून जातात। लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून जॉईन घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर पदसंख्या वगैरे हे त्यांच्याकडे राईट असणार आहे, चेंजेस वगैरे होऊ शकतात का नाही। त्यानंतर आपण पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत महत्त्वाचं ते पाहून घेऊ यामध्ये। तर अशा प्रकारे पोस्ट आहेत। पहा, कक्षसेवक यामध्ये 39 जागा निघालेल्या आहेत। त्यानंतर पाहेरकरी आहे, त्यानंतर बॅटलर, पॅन्टी बॉय, हमाल, मजदूर, त्यानंतर कनिष्ठ चपराशी, माळी, पोस्टमॉर्टम परिचर, आया, क्षयरोग सेवक, त्यानंतर मग प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, दवाखाना सेवक, रुग्णपट वाहक, अंधारखाली परिचर, त्यानंतर मग संग्रह परिचर, ग्रनिपाल, त्यानंतर नावी, भंडार सेवक कर्मचारी, पिंजारी, रामोशी, चतुश्रेणी कर्मचारी आणि ग्रंथालय सेवक हे प्रत्येक रुग्णालयातील वेगवेगळे आहेत। हे निघालेले आहेत प्रत्येक वेगवेगळ्या रुग्णालयात। तर त्यानंतर दुसरं आहे पोद्दार रुग्णालयामध्ये कक्षसेवक, त्यामध्ये टोटल 45 जागा आहेत एकूण पोद्दार रुग्णालयामध्ये। यामध्ये पण पुरुष, महिला, धोबी, क्षयरोग, इलेक्ट्रिकल कुली, पाहेरकरी, शिपाई सेवक, कक्षसेवक अशा एकूण जागा आहेत। त्यानंतर पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयुर्वेदिकमध्ये 15 जागा आहेत। अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या आहेत। तर पहा, यामध्ये कास्ट रिझर्वेशनपासून आहे, अशा प्रकारे रिझर्वेशन वेगवेगळं दिलेलं आहे। तुम्हाला हे PDF पाहावं लागेल। PDF मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल किती जागा आहेत। तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी अनुभव वगैरे हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाहून समजून जाईल कोणत्याला किती अनुभव आहे। त्यानंतर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशननुसार हे तुम्हाला पदभरती पाहायला येईल, जे काही यामध्ये असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा, यामध्ये काय दिलेले तपशील, अर्ज करायची जे डेट आहे ते महत्त्वाचे डेट यामध्ये मेन्शन केलेले आहे। तुम्हाला अर्ज सादर करायची कालावधी असणार आहे 18/8 पासून ते 6/9/2025 पर्यंत, म्हणजे 18 पासून 9 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 18/6/9/2025, ठीक आहे। 18 तारखेला अर्ज चालू होतील, त्यानंतर मग 6/2/2025 पर्यंत तुम्ही हे करू शकता, सप्टेंबर 6 पर्यंत, ठीक आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमचे शुल्क जे 6 पर्यंत होईल, परीक्षेचा दिनांक व कालावधी या संकेतस्थळावर अपडेट होऊन जाणार आहे gmcjjh.edu.in या, ठीक आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे। 18 तासून चालू होती, आणखीन अर्जाला सुरू झालेलं नाही। आज 13 तारीख आहे, अजून 4-5 दिवस आहेत, त्यानंतर अर्ज सुरू होईल। जेव्हा अर्ज चालू होतील त्यावेळेस आपण व्यवस्थित पूर्ण तो पण व्हिडिओ बनवून टाकू। पेमेंटचं एक महत्त्वाचं सांगतो, पेमेंट जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन करत असाल जेव्हा पेमेंट होईल तेव्हा
ॲप वगैरे बंद करून बाहेर पडायचं नाही आहे. बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या अशा अडचणी आज आलेल्या आहेत. पेमेंट हे नॉन रिफंडेबल असतं. पेमेंट एकदा फीस तुमची कटली तर परत फीस भेटत नाही. त्यामुळं फॉर्म भरताना पेमेंट जर प्रोसेस चालू असेल तर पूर्ण कंप्लीट होऊ द्या. एकदा पेमेंट कटलं तर तुमचं परत येत नाही. DMRचे बरेच असे काही अडचणी झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या. महानगरपालिके पण फॉर्म भरताना पेमेंट कटलेलं आहे, पण त्यांचं फॉर्म कंप्लीट झालेलं नाही. त्यामुळे ते चूक करू नका. त्यानंतर तुमची फीस असणार आहे 1000 रुपये सर्वसामान्याला आणि 900 रुपये असणार आहे रिझर्वेशनवाल्याला. हे झाले महत्त्वाचं पूर्ण माहिती. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर जास्त अर्ज आले असतील तर नॉर्मलायझेशन होईल. नॉर्मलायझेशन ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो. नॉर्मलायझेशन ही एक प्रोसेस असते ज्यामध्ये विद्यार्थी जास्त जर आले असतील, फॉर्म जास्त आले असतील तर पेपर हे शिफ्टमध्ये होतं. शिफ्ट म्हणजे 2-4 दिवशी असं पेपर घडतं, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी पेपर वेगळा असतो. त्यामुळं पेपरची जी हार्डनेस असते, कधी कोणता पेपर हार्ड किंवा कोणता इझी असू शकतो. त्यामुळं प्रत्येक पेपरला नॉर्मलाइज करणं गरजेचं असतं. याचा व्यवस्थित एक फॉर्म्युला आहे. TCS अंतर्गत तो फॉर्म्युला कंडक्ट करून हा पेपर घेतला जातो. हे एक महत्त्वाचं प्रोसेस आहे. हे कंपल्सरी हे होतच आहे आता TCS मार्फत, कारण शिफ्टमध्ये पेपर होत आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ जर पहा. जर शॉर्टमध्ये परत एकदा सांगतो ज्यांना समजलं नाही आहे. मुंबई अंतर्गत जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, रुग्णालय आहेत, त्यामध्ये पदभरती पूर्णपणे ही क्लास 4ची पदभरती असणार आहे. फॉर्म भरायला चालू झालेलं नाही आहेत. आणखीन 18 तारखेपासून फॉर्म भरता येतात तुम्हाला. 18 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत. तोपर्यंत फॉर्म भरू शकतो. 1000 रुपये ओपनला आहे, 900 रुपये रिझर्वेशनवाल्याला आहे. त्यानंतर यामध्ये खूप सारे पदे आहेत. जे पदे तुम्हाला दिलेले आहेत, क्लास 4चे जे काही पदं आहेत ते पूर्ण यामध्ये पदं आहेत. सेवक, गार्डनर, माळी वगैरे, रिचर वगैरे, गृहपाल, नावे, सर्व पदे या ठिकाणी दिलेले आहेत. PDF पाहून तुमच्या कास्टमधली जागा पाहून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. त्यामध्ये आयुर्वेदिक महाविद्यालय असेल, त्यानंतर जे हॉस्पिटल असेल, असे बरेच जे काही हॉस्पिटल आहेत त्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.